आज मी तुम्हाला अवकहडा चक्राबद्दल सांगणार आहे. त्याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांची अशी समजूत असते की माझं नाव अमुक अमुक आहे म्हणून माझी रास ही आहे, माझं नाव तमुक तमुक आहे म्हणून माझी रास ती आहे. असं नाही. आपली रास ही कशी ठरली जाते? ज्यावेळी आपला जन्म होतो किंवा ज्यावेळी एखाद्या बाळाचा जन्म होतो त्यावेळी चंद्र ज्या राशीमध्ये आहे ती त्या बाळाची रास, किंवा ज्यावेळी आपला जन्म झाला त्यावेळी चंद्र ज्या राशीमध्ये होता ती आपली रास असते. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळं चंद्र ज्या राशीत असतो ती आपली रास असते. दुसरं झालं नाव. आता इथं हे कन्फ्युजन असतं की माझं नाव हे आहे म्हणून माझी राशी आहे. नाही. सगळ्यात पहिला तुमची रास ठरली जाते, राशीनंतर नक्षत्र ठरलं जातं आणि त्या नक्षत्राप्रमाणे त्या नक्षत्राच्या आधिपत्याखाली काही अक्षरे येतात. जसं की समजा तुमची मकर रास आणि श्रवण नक्षत्र आहे तर त्याच्या आधिपत्याखाली ग ख अशी नावं येतात, अशी अक्षरे येतात. तर तुमचं जे नक्षत्र आहे त्याप्रमाणे तुम्हाला एक अक्षर मिळतं आणि त्या ह्याच्यावर तुमचं नाव ठेवलं जातं. पण असं जरुरी नाहीये की आपली दोन पण नावं ठेवली जातात, एक आपलं जन्माक्षरावरून आणि एक आपल्या डॉक्युमेंटमध्ये जे असतं ते. म्हणून जे डॉक्युमेंटमध्ये जे नाव असतं त्या नावावरून आपली रास ठरवायला बिलकुल जाऊ नका. आपली रास ही चंद्र ज्या राशीमध्ये आहे, आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये होतात ती आपली रास असते. हे कन्फ्युजन सर्वांनी दूर करा.